तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्याच्या तामगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कवठळ शेत शिवारात एका पोलिसानेच दुसऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर जीवघेणा हमला केल्याची घटना उघडकीस आल्याने एकच खळबळ निर्माण झाली। या संदर्भात प्राप्त माहितीनुसार 5 एप्रिल 2026 च्या रात्री 11:30 वाजेच्या सुमारास तामगाव पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार संतोष तुळशीराम आखरे आणि प्रमोद मुळे यांना कवठळ शेत शिवारात जमिनीत पुरलेले गुप्तधन काढण्यासाठी विधी करण्यात येत असल्याची गुप्त माहिती प्राप्त झाली। या माहितीच्या आधारे तामगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार पंडितराव सोनवणे यांच्या आदेशावरून माहितीची सत्यता पडताळण्यासाठी पोलीस अंमलदार संतोष आखरे आणि प्रमोद मुळे हे घटनास्थळी पोहोचले। मात्र सदर ठिकाणी शोध घेतल्यावर त्यांना घटनास्थळी तसा प्रकार आढळला नाही। त्यामुळे परत येत असताना रस्त्यावर त्यांना 2 संशयास्पद व्यक्ती जाताना दिसल्या। कर्तव्य भावनेतून आखरे यांनी त्यांना एवढ्या रात्री तुम्ही इथे काय करता आहात असा प्रश्न विचारताच आरोपीचा संतापनावर झाला। यातील आरोपी राजेश गव्हाळे वय 42 वर्ष आणि त्याचा भाऊ मनोज गव्हाळे वय 38 वर्ष यांनी पोलिसांशी हुज्जत घातली। दोन्ही आरोपींनी पोलीस अंमलदार आखरे यांना अश्लील शिवीगाळ केली। एवढ्यावरच न थांबता आरोपींनी हातातील स्टीलच्या कड्याने आखरे यांच्या पाठीवर आणि कपाळावर जोरदार वार केले। या हल्ल्यात आखरे यांच्या कपाळाला गंभीर दुखापत होऊन ते रक्तबंबाळ झाले। साक्षीदार पोलीस अंमलदार मुळे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही धक्काबुक्की करत जीवे मारण्याची धमकी दिली। या प्रकरणी संतोष आखरे यांच्या तक्रारीवरून तामगाव पोलिसात उपरोक्त आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहितेचे कलम 132, 121, 118, 296, 351, 2, 3, 5 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला। दरम्यान या घटनेचा अधिक तपास करताना यामधील आरोपी हे अकोला जिल्ह्याच्या बाळापूर तालुक्यातील एका पोलीस स्टेशनमध्ये पोलीस शिपाई पदावर कार्यरत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। दरम्यान कवठळ शेत शिवारात गुप्तधनाच्या शोधासाठी आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनीच तामगाव पोलिसांच्या तपास पथकावर जीवघेणा हल्ला केल्याने हा संपूर्ण जिल्ह्यासाठी एक चर्चेचा विषय बनला आहे। MCN न्यूज मराठी करिता रवींद्र शिरस्कार, संग्रामपूर।